आज या ठिकाणी आपल्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन संपूर्ण महाराष्ट्रभर भारूड या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम सन्मान्य संतोष महाराज पुजारी हे भारूडाच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन करतात। आज मंडळाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। या आजच्या कार्यक्रमाचं सौजन्य अक्षरा क्लासेस चव्हाण सर यांना विनंती की कृपया आपण या ठिकाणी येऊन सन्मान्य महाराजांचं या ठिकाणी सत्कार करायचा आहे। आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी आपण उपस्थित होऊन सत्कार करायचा आहे। अक्षरा क्लासेस चव्हाण सर यांनी येत असतात आणि समाज प्रबोधनात देखील त्यांनी काहीतरी योगदान असावं म्हणून आजच्या या कार्यक्रमाचं सौजन्य चव्हाण सर यांच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मान्य महाराजांचा सत्कार केला जातोय। शाल श्रीफळ आणि ट्रॉफी त्यांना देऊन तसेच वृक्ष देऊन त्यांचा सन्मान सत्कार होतोय। त्याचबरोबर चव्हाण सरांचा देखील सत्कार आपल्या मंडळाच्या वतीनं तसेच आपण सर्व कलाकार आपला देखील या ठिकाणी आम्ही मंडळाच्या वतीनं शब्दसुमनांनी सन्मान करतोय आणि सन्माननीय महाराजांना विनंती की यांनी पुढील कार्यक्रम सुरू करावा। सर्वप्रथम आपण गणरायाला वंदन करू, संप्रदायाच्या नियमाप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांना वंदन करू। ज्यांनी ही कला दिली त्या गुरूंना वंदन करू। त्याहून महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी आपल्याला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार दिला ते छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करू। ज्यांनी धर्मासाठी आपलं बलिदान दिलं त्या धर्मवीर संभाजी महाराजांना वंदन करू। ज्यांच्या आशीर्वादावर हा कार्यक्रम नावारूपाला आला ते आमच्या पाटण तालुक्याचं वैभव असणारे जलयोगी तपयोगी परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांना वंदन करते। त्याचप्रमाणे आमच्या भारूडाचे अध्यगुरू असणारे हरिभक्तपरायण कैलासवासी शाहीर पांडुरंग कदम कडवेकर यांच्या स्मृतीला अभिवादन करते। त्याचप्रमाणे तारगावातील तुमचं सर्व ग्रामदैवत असतील त्या सर्व ग्रामदैवतांना वंदन करते। त्याचप्रमाणे आमचे परममित्र असणारे आमचे चव्हाण सर अक्षरा क्लासेस की ज्यांच्या माध्यमातून सरांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडत आहेत। मुलांच्यावरती संस्कार करण्याचं काम आमचे परममित्र करत आहेत। त्यांच्या माध्यमातून इथे येण्याचा योगायोग आला। त्याचप्रमाणे त्यांच्या विनंतीला मान देऊन नेहरू युवा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सर्व ग्रामस्थ सर्व तारगावचे ग्रामस्थ असतील सर्वांचे मी आभार मानते। त्याचप्रमाणे विशेष करून या माझ्या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून जे इथं उभा आहेत ते आपल्या तारगावचं वैभव असणारे आपल्या भागाचं वैभव असणारे माननीय कांतीलाल तात्या है ना, हो तात्यांचेही मी आभार मानते। त्याचप्रमाणे तात्या जसे ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद सदस्य कारखान्याचं जसं पद भूषवतात त्याचप्रमाणे वेळात वेळ काढून आमच्या मोठ्या बहिणीसाहेब आलेल्या आहेत। किरोली वाटरच्या रुक्मिणीताई संजय जगताप मॅडम, हो माझी कोरेगाव पंचायत समिती सदस्य। आज 2 सदस्य माझ्या कार्यक्रमाला इथं आवर्जून उपस्थित आहेत। हा हे आपलं सर्वांचं भाग्य आहे, लक्षात ठेवा। मोठी मोठ्या महिला म्हणजे बसा, पुढेच बसा। कुठं मागं जाता लय तुडवायला लागतील माणसं, बसा। तुम्ही जास्त उगवलं संपायचे, बसा। हा बसा वहिनी बसा। बरोबर आहे, लेकरं बाळ घेऊन सगळे आता मागं जाऊन देऊ नका, इकडे पुढे बसवा। हा बसवा पुढं।
कुठल्याही शुभ कार्याला प्रारंभ करताना आपण गणरायाला वंदन करतो तसं संप्रदायाच्या नियमाप्रमाणे रामकृष्ण त्याचप्रमाणे संप्रदायाच्या नियमाप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांना वंदन करणं गरजेचं आहे. ओम नमो ज्ञानेश्वरा 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 ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे मी कळा कुसरीत नेनो बोलवलं वचनाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास माझ्याच पुरवावे. ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा गणरायाला वंदन झालं संप्रदायाच्या नियमाप्रमाणे ज्ञानेश्वर त्याचप्रमाणे एक छोटीशी गवळण घेऊन आपण आपल्या बालवृत्ती सेवेला पुढे नेणार आहोत. आल्या पाच पाच गवळणी आल्या पाच पाच गवळणी पाच रंगाचा सिंगार करू Bye.
गारगार वाटलं की नाही? या की कार्यक्रम इथं बसा की पुढं गाड्या नाही या पुढं हे पुराण या पुढं सगळेजण इथं पुढं बसून घ्या उभं राहून किस्ते गौतमी हवे पत्र येऊन बघाय या असं दे असं दे नाही बसून घ्या एवढंच माझं म्हणणं बाकीचं काय हे कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे महिला मंडळ सुरुवातीला कार्यक्रमाचे नेम सांगते म्हणजे मावशी तुम्हाला सोपं मला बरं हे माझ्या कार्यक्रमाचा पहिला नेम महिला मंडळ स्वतः बोलायचं नाही शेजारणीला बोलून द्यायची नाही एखादी चाबरी असती मध्ये मध्ये बोलती तिच्या तोंडा हाणायचं गप म्हणायचं बोलून हे कार्यक्रमाचा दुसरा नेम स्वतः झोपायचं नाही शेजारणीला पिंगून द्यायची नाही एखादी झोपायला लागली हळू चिमटा काढ कार्यक्रमाचा तिसरा आणि महत्वाचा नेम पुरुष मंडळ महिला मंडळ दोघांसाठी ज्याला कोणाला कंटाळा आलाय त्यानं आत्ताच घरी जायचं आदनं मधनं जर का माणसातनं उठून कोण गेलं उगाच गणपती बसले ते वाईट बोलायला लावू नका मला आदनं मधनं जर का उठून कोण घरी गेलं त्याच्या दारात सकाळ ह्याच्यापेक्षा डबल गर्दी होईल गणपती बघाय म्हणती बाय 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 काय ह्यांच्या मनात आमोशन पोटी मसाला खाया तसलं नाही म्हणलं मी मावशी गणपती बघाय तुमच्या दारात गर्दी होईल म्हणजे असं द्या सूचना कळल्या ना हां त्याहून महत्वाचं म्हणजे महिला मंडळ हे कार्यक्रम मावशी जास्त वेळ करायचा नाही मी पण कटाळी गणपती बसवल्यापासून रोज निघाण आहे बघा रात्री विट्याला होती उद्या ना दिवशीला आहे पुन्हा परवा दिवशी विट्याला आहे आनंद चतुर्थीपर्यंत चालू आहे बघा त्याच्यामुळे मी पण कार्यक्रम काय जास्त वेळ करणार नाही मावशी 4-4:30ला बंद करायचं मी आंघोळीला मोकळे आणि मी पण मोकळी जाताना मग ती तारगावच्या नदीत आंघोळ करूनच जाईल आमच्याकडे वेगळं बी पाणी नाही हो सूचना लक्षात आल्या कार्यक्रमाचा आनंद घ्या विठ्ठल विठ्ठल